नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की केळीच्या दरात सुधारणा झालेली आहे. तसंच मिरची बाजार, उडीद दर, केळी भाव, डाळिंब रेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मिरची, उडीद, केळी बाजार म्हणजेच की केळी, ग्वार आणि डाळिंब बाजारातील माहिती आहोत की पाऊस सुरू झाल्यामुळे राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीची आवक दिवसांदिवस कमी होतीये. दुसरीकडे मिरचीला चांगला उठाव आहे, त्यामुळे मिरचीचा भाव देखील तेजीमध्ये आलेला आहे. सध्या राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीची प्रति क्विंटल सरासरी 5,000 ते 7,000 रुपये भाव मिरचीला मिळत आहे. म्हणजेच की आता हिरव्या मिरचीचा उठाव चांगला आहे. हिरव्या मिरचीचे दर तेजीमध्ये राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करताय. वाढती आहे म्हणजे की देशातील बाजारातील आवक, यामुळे उडदाचे भाव देखील सध्या उडदाला हमी भावापेक्षा 1,000 रुपये ते 1,500 रुपये भाव मिळतोय. त्यामुळे शेतकरी अडचणीत येतात. म्हणजेच की आता बाजारात सध्या उडीदचे भाव 60 ते 65 6,000 ते 6,500 रुपये विकला जातोय. बाजारातील उडदाची आवक पुढील 2 महिने कमी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयातच सुरू आहे. आयातीमुळे दर दबावात बाजारातील ही परिस्थिती थकीत काळातही कायम राहू शकणार आहे. म्हणजेच की उडीद बाजारातील अभ्यासक्रम व्यक्त केला तर केळी बाजारात सध्या दर चांगला मिळतोय. बाजारातील केळी चांगलाच उठाव आहे. म्हणजेच की बाजारातील जी केळी आहे ते किरकोळ बाजारात केळी 30 रुपये ते 70 रुपये प्रति डझन मिळत आहे. म्हणजेच की आता सध्या केळीला 1,800 ते 2,200 रुपयाच्या दरम्यान भाव मिळतोय. राज्यातील शक्यता आहे, त्यामुळे केळीचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज केळी बाजारातील जाणकारी व्यापक व्यक्त करताय. वांगी बाजारातील आवक कमी आहे व महिनाभरात झालेल्या पावसाचाही डाळिंब पिकाला फटका बसला, त्यामुळे डाळिंबाचे दर तेज आहे. डाळिंबाला उठाव चांगला मिळालेला आहे. म्हणजेच की आता भाव हा सध्या टिकूनच राहणार आहे, व्यापारी व्यक्त करत आहे. दररोज संध्याकाळी आपण याची अपडेट्स बघणार आहोत व सकाळ आपण बघणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.